कालच्या अजून एक मेमोरियल आणि चांगल्या दिवसाची सांगता करून आज आम्ही सकाळी लवकर उठलोय. लगेच तयारी करून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. राधे राधे मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत आमच्या तिसऱ्या दिवसाचा जो काही प्रवास असेल तो प्रवास करायला. नक्कीच पुढं तुम्हाला सांगेन की कुठे कुठे आम्ही जाणार आहोत ते. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. शुभ सकाळ. राधे राधे. शुभ प्रभात मंडळी. राधे राधे. आम्ही जाणार आहोत आता बरसाण्याला आणि बरसाण्याला आहे राधा राणींचं जन्मस्थान. तसेच तिथून गोवर्धन पर्वत व द्वारकाधीश मंदिर इथे जाणार आहोत. तर बघा पुढे काय होतंय. बघा पुढे नक्कीच या लॉगमध्ये काय होते ते. आजचा दिवस असेल तिसरा. फार सुंदर आमचा प्रवास झालेला आहे आणि तोच कंटिन्यू ठेवण्यासाठी नक्कीच तुम्ही पहा आमचा चॅनल. फायनली आम्ही पोचलो यमुना नदीच्या तटावर. इथून आम्ही एक होडी घेतली आणि प्रवास सुरू केला यमुना नदीचा. यमुना नदीवरच श्रीकृष्णाने कंसाला मारून तिथला विश्राम घाटावर विश्राम केला होता. यमुना नदी ही हिंदू धर्मातील एक पवित्र नदी आहे. ही नदी उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. हिमालयात उगम पावून ही नदी गंगेस मिळते. या नदीच्या काठावर दिल्ली, आग्रा, मथुरा यासारखी प्रमुख शहरे आहेत. सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये यमुनेला यमी म्हणून ओळखले जाते, तर नंतरच्या साहित्यात तिला कालिंदी असे म्हणतात. आपण पाहणारच आहोत की या नदीच्या दुसऱ्या काठावर कालिंदी देवीचं मंदिर आहे. राधे राधे. राधे राधे. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय श्रीराम. राधे राधे मित्रांनो, मागे जो पाहत आहात तो आहे यमुना घाट आणि ती जी नदी पाहताय ती आहे यमुना नदी. आणि आम्ही आज सकाळी लवकर उठून आलो इकडे यमुना नदीच्या दुसऱ्या भागावर असलेलं मंदिर बघण्यासाठी. तर ते बघायला आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही इथं बघू शकता की मोर वगैरे सगळे आपल्याला पाहायला मिळते. मी नक्कीच दाखवतो तुम्हाला. या मंदिरावर मोर आहे आणि या साईडला सर्व गोशाला आणि त्यासोबत पूर्ण निसर्गरम्य वातावरण फार सुंदर प्रकारे पाहायला मिळणार आपल्याला. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे आहे कालिंदी देवीचं मंदिर. याच वाटे श्री वासुदेवजींनी श्रीकृष्णाला यमुना पार केलं होतं. कालिंदी देवीचं दर्शन घेऊन त्यासोबत आजूबाजूचा परिसर निहारत आम्ही पुन्हा एकदा जातोय यमुना नदीमधील असलेले विश्राम घाट, गोपिका घाट, यमुना घाट आणि कंसका किल्ला बघण्यासाठी. मागे बघताय तो आहे कंसका किल्ला. औरंगजेब ने विध्वंस कर दिया मथुरा में. 2 किलोमीटर कंस का जो किला था पूरा तहस नहस कर दिया और दोनों जगह मस्जिदें बना दी. अंदर श्री की जन्म स्थान और यहाँ भी. अब यहाँ का जो विवाद है ये सब सुप्रीम कोर्ट के अंडर में आता है. जैसे कि अयोध्या का विकास हुआ ना, इसका भी विकास उसी मस्जिद की वजह से रुका हुआ है. यहाँ देखिए, ये जो देख रहे हैं ना, ये विकास इसी की वजह से रुका हुआ है. यहाँ फैसला हो जाएगा तो ये विकसित हो जाएगा, क्योंकि उसके बाद में भी यहाँ जितनी इमारतें यमुना किनारे देख रहे हैं, लोगों ने अवैध कब्जे कर रखे, घर बना रखे हैं. यहाँ बोलते हैं कि घर घर में मंदिर है. घर घर में मंदिर नहीं है, मंदिरों में घर बना लिए लोगों ने. ये जो देख रहे हैं ये राधा रानी का मंदिर है, रानी घाट है. बराबर में जो देख रहे हैं ये गोपी घाट है, लेडीजों के नहाने के लिए. ऐसा है, ये सब राजा महाराजाओं के शासन काल के बने हुए हैं. जब ये यहाँ पर हिंदू राजा आते थे तो ये सब अपने नाम से कुआं, बाबरी, तालाब, धर्मशाला, घाटे सब बनवाते थे. अब यहाँ के लोगों ने कब्जे कर लिए हैं. जो देख रेख करने वाले थे उन लोगों के कब्जे अवैध कब्जे हैं. इसकी वजह से यहाँ का निर्माण रुका हुआ है. ये जो देख रहे हैं आपको पत्थर की कलाकृति, ये किसी सरकारी या किसी आजकल किसी ने नहीं बनाई है. 100, 200, 500 वर्ष पुराने सब पत्थरों का जो है राजाओं के शासन काल के बने हैं. उसके बाद में आगे बढ़ते हैं. ये स्वामी घाट है, रामानंद स्वामी यहाँ पधारे थे. और ये नाव जो लगी है इसको वासुदेव घाट बोलते हैं. वासुदेव, जिस समय भगवान श्री कृष्ण का जन्म हुआ था तो वासुदेव जी टोकरी में लेके यहीं पर आए थे और इसी यमुना नदी को पार करके गोकुल लेके गए हैं. ये मथुरा है और सामने जो देख रहे हैं ये गोकुल गांव है. इसी नदी को पार किया है. इसी में कालिया नाग रहता था. इसी यमुना जी को कालीदेव बोलते थे. और इनका जो नाम है, इनका नाम है कालिंदी, क्योंकि इनका जो स्वरूप था सांवला था. तो यमुना क्यों कहते हैं कि ये यम और शनि की बहन है, सूर्य भगवान की पुत्री हैं और भगवान श्री कृष्ण की चतुर्थ प्रिया हैं, चौथे नंबर की पटरानी. क्योंकि जब श्री कृष्ण का जन्म हुआ था तो वासुदेव जी इसी यमुना जी में लेके जा रहे थे. तो सबसे पहले भगवान को पहचानने वाली और भगवान का चरण स्पर्श करने वाली श्री यमुना जी हैं. तो भगवान की चतुर्थ प्रिया है. पहले पटरानी रुक्मणी है, दूसरी जामवंत की बेटी जामवती है, तीसरी सत्यभामा, चौथी कालिंदी. और ये जो देख रहे हैं ये देखिए, ये संत घाट है. ये पहले मस्जिद था.
यहाँ मुसलमान गाय काटते थे, मछलियाँ पकड़ते थे, उनको मार कूट के भगा दिया और मस्जिद का मंदिर बना दिया। एक हनुमान जी की स्थापना कर दी, इन लोगों का कब्जा है, इसीलिए उसकी घुमट और है। हाँ। हनुमान दादा विराजमान है। बजरंग बली की। यहाँ पर गुजरात समाज की ज्यादा धर्मशाला बनी है, सबसे ज्यादा लोग आते हैं यहाँ पे, गुजराती, मारवाड़ी। राजाओं के शासनकाल के बने हुए जितने भी पुराने पत्थर की कलाकृति का 1000 या 500 वर्ष पुरानी है। ये गिरिराज जी का मंदिर है, गिरिराज घाट है। और ये जो देख रहे हैं ये द्वारकाधीश मंदिर का घाट है, अष्टकुंडा घाट। अष्टकुंडा घाट। ऊपर चढ़ के सामने द्वारकाधीश का मंदिर है, केवल घाट की सीढ़ी चढ़नी है। ये गली में देखो, ऊपर गली में देखोगे ना, ऊपर जो दोनों बिल्डिंगों के बीच में पीला पीला मंदिर नजर आएगा, द्वारकाधीश। ही व्हिडिओ पाहता आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच समजते, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बन जाती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. कारण औरंगजेबाने या मथुरेला येऊन देखील या मंदिरांमध्ये तोडमोड करून एक घुमट बांधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मंदिराला एका मशिदीचं स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला. राधे राधे मित्रांनो, आम्ही आता आलो द्वारकाधीश मंदिरमध्ये. यमुना घाट पाहिल्यानंतर, यमुना नदी पाहिल्यानंतर मग द्वारकाधीश मंदिराकडे. हा बघू शकता तुम्ही द्वारकाधीश मंदिर, आणि मंदिराच्या प्रांगणात उभा आहोत आम्ही. आणि हे सर्व माझे मित्रमंडळी. फार गर्दी झालेली आहे, सकाळचा वेळ आहे तरी देखील खूप गर्दी झालेली आहे. राधे राधे. राधे राधे. तर पूर्ण यमुना नदी आणि यमुना घाट त्याच्यासोबत द्वारकाधीश मंदिर पाहून मग आम्ही सर्व आज द्वारकाधीश मंदिर आणि हे सर्व संपन्न होत आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. हा जो तुम्ही पाहताय तो आहे विश्राम घाट, आणि या विश्राम घाटावर श्रीकृष्णाने कंसाला मारून विश्राम घेतलेला, म्हणून या घाटाचं नाव विश्राम घाट पडला. तर मित्रांनो, आजची जो आमचा यमुने नदीचा आणि सर्व घाटांचा आणि द्वारकाधीश मंदिराचा प्रवास हा इथेच संपतोय. राधे 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 राधे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता कीर्ती मंदिरमध्ये. कीर्ती मंदिर म्हणजे राधा राणीचं मंदिर, आणि या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आजचा दिवस फार सुंदर चाललेला आहे, तसाच आम्ही नक्कीच कंटिन्यू करू. तर बघू पुढच्या या व्हिडिओमध्ये. हा आहे कीर्ती मंदिराचा गाभारा. या मंदिरामध्ये सुंदर वास्तुकला आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत जेवढा सुंदर मंदिर बाहेरनं आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी सुंदर मंदिराचा गाभारा आहे. राधे राधे. राधे राधे. जो मागे तुम्ही मंदिर पाहत आहात तो आहे कीर्ती मंदिर, आणि कीर्ती मंदिर म्हटलं तर राधा राणीचं मंदिर. आणि हे मंदिर पाहण्यासाठी आम्ही आलो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याने आम्ही ती शूटिंग करू शकलो नाही, तरी पण थोड्या प्रमाणात जे काय होईल ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. खूप सुंदर मंदिरं पाहायला मिळतात वृंदावनमध्ये, आणि आम्ही आता आहोत मथुरा वृंदावनमध्ये. हे 2 दिवसाचा ट्रिक संपल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत ते आग्र्याला. आग्र्याचा ताजमहल बघल्यानंतर राजस्थानमध्ये घाटू श्याम बघण्याचा प्रयत्न करू. जर का आमच्या इथं वेळ शिल्लक राहिला तर नक्कीच आम्ही घाटू श्याम बघू आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. राधे राधे. कीर्ती मंदिर बघितल्यानंतर दुपारचं जेवण करून आम्ही निघतो बरसाण्याच्या वाटेकडे. याच बरसाण्यामध्ये श्रीकृष्ण राधासोबत आणि गोपिकांसोबत होली खेळत असे.
त्या छोटीला आम्ही गुलाल घेऊन दिलेला आहे, त्याच्यामुळे ती खूप खुश झालेली आहे. आणि करण यांचं वाक्य होता इको की नाही, या ना, राधे राधे बोल, राधे 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 बोल, राधे 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 राधे. आता आमची होली या वर्षाची वृंदावन मध्ये झालेली आहे आणि होलीचा हा पर्व फार सुंदर आहे. बघू शकता की सगळीकडे रंगांची उधळण पाहायला मिळते. खरंच तुम्हाला कसं वाटते आजचा या वर्षाची होली तुम्ही आमच्यासोबत वृंदावन मध्ये खेळताय? माझी एक इच्छा होती की एक होली वृंदावन सोबत घालवावी वृंदावन मध्ये, आणि ती माझी आता इच्छा पूर्ण होणार आहे. पण मी माझ्या बायकोला खूप मिस करतो, कारण की मला तिच्यासोबत पण होली खेळायची होती वृंदावन मध्ये, तर तिला मी खूप मिस करतो. एक इच्छा आहे ती आता पूर्ण झालेली आहे, तर मी खूप खुश आहे आणि माझे मित्र पण खुश आहेत. नक्कीच मला गर्लफ्रेंड भेटली तर आपण जोड्याने येऊ इथं. नक्कीच येऊ जोड्याने. आपण जो दृश्य बघत आहात याच गल्ल्या गल्ल्यांमध्ये श्रीकृष्ण राधिकांसोबत आणि गोपिकांसोबत होली खेळत असे. हरे कृष्णा. बरसाना की गलिया. राधे राधे. तर आम्ही या दुकानात ना आता तिघांना पण सेम कलरचे कपडे खरेदी केलेले आहेत. आप क्या बोलना चाहेंगे क्या? राधे राधे. राधे राधे. ते बोलत आहेत इथे चांगलं दुकान आहे आणि चांगल्या कपडे भेटतात इथे, आणि स्वस्त आणि चांगले टिकाऊ कपडे असतात इथे. धन्यवाद. राधे राधे. श्रीकृष्णाच्या कृपेने आणि राधाराणीच्या कृपेने आम्हाला या वर्षाची होली बरसानामध्ये, म्हणजे जेथे स्वतः श्रीकृष्ण होली खेळत होते तिथे होली खेळण्याची संधी मिळाली. त्यासोबत आपण पाहू शकता की या आनंदमयी आणि रंगमयी सणासाठी भक्तांनी केवढी गर्दी केलेली आहे. राधे 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 राधे. मथुरा आणि वृंदावनला येणारे भरपूर असतात, पण ज्यांना राधाराणी बोलवताच तेच बरसानाला येतात अशी आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराची स्थापना मूलतः राजा वज्रभाम यांनी केली असे मानले जाते. चैतन्य महाप्रभूंचे शिष्य नारायण भट्ट यांनी या मूर्तीचा शोध लावला आणि 1675 राजा बीर सिंग यांनी हे मंदिर बांधले. बरसाना येथील राधाराणीचे हे मंदिर बरसाने की लाडली का मंदिर आणि राधाराणी का महल म्हणूनही ओळखले जाते. आणि आपण जसे पाहत आहात की राधाराणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूपच गर्दी आहे. राधाराणीचे दर्शन घेतल्यानंतर मग आपण जाणार आहोत गोवर्धन पर्वत बघायला. राधे राधे. राधे राधे. राधा राणीचं मंदिर बघून मग आम्ही निघालो होतो गोवर्धनच्या दिशेने. जी आमची 4 व्हीलर होती ती 4 व्हीलर पूर्ण गोवर्धन पर्वतच्या दिशेने जात नाही, त्याच्यामुळे आम्ही आता ही रिक्षा केलेली आहे. बघू शकता या ई रिक्षामध्ये आम्ही बसून आता निघालोय गोवर्धन पर्वतच्या दिशेने. आमचे काही मित्र एका ई रिक्षामध्ये चाललोत, हे बघू शकता. तर दुसरे आहेत त्यांना आम्ही दुसरी रिक्षा केलेली आहे. अशा रीतीने आमचा आता प्रवास गोवर्धन पर्वताच्या दिशेने, श्रीकृष्णाने एका करंगळीवर उचललेला हाच तो गोवर्धन पर्वत, ज्याचे दर्शन करण्यासाठी आम्ही आता निघालोय त्याच्या दिशेने. तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन पार्टमध्ये. बरसानामध्ये होली खेळून त्यासोबत बरसानाची फेमस लस्सी पिऊन आम्ही पोचलोत आता गोवर्धन पर्वताची परिक्रमा करण्यासाठी. हाच तो गोवर्धन पर्वत जो श्रीकृष्णाने करंगळीवर उचलला होता. मान्यता अशी आहे की गोवर्धन पर्वत कलियुगात वर्षात 1 इंच कमी होत चालला आहे. शेवटी गोवर्धन पर्वताची परिक्रमा आणि दर्शन घेऊन आम्ही निघालोत आमच्या रूमकडे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि भेटूयात आपण पुढच्या पार्टमध्ये. राधे राधे.